सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पासिंग रूल बद्दल. भरपूर मुलांना डाऊट आहे की दादा पासिंग रूल चेंज झाले का, आपल्याला ह्या वर्षी थिअरीमध्ये सेपरेटली पास व्हायचं आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये सेपरेटली पास व्हायचं आहे का, थिअरीमध्ये आपल्याला जर कमी मार्क मिळाले तर आम्ही फेल होऊ का, असे भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये पासिंग रूल एक्सप्लेन करणार आहे. ॲज वेल ॲज रिसेंटली तुमचा केमिस्ट्रीचा पेपर कंप्लीट झाला आहे. आता ह्याचे मिक्स रिएक्शन्स आहेत. काही मुलांना केमिस्ट्रीचा पेपर इझी गेलाय, काही मुलांना खूप डिफिकल्ट गेलाय. आता जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क मिळाले, जर तुमचा ग्रुप क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता का बायफोकल सब्जेक्टनी, आणि कोणत्या सब्जेक्टनी करू शकता, हे भरपूर म्हणजे डाऊट्स आहेत. तर हे सगळे डाऊट्स मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल ॲज जर तुम्ही MSc CETची प्रिपरेशन करत असाल, जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सॲप बॉटवर एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि भरपूर काही गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. तर तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले ना आपण पासिंग रूल बद्दल समजून घेऊया. आपल्याकडे ना दोन टाईपचे पासिंग रूल आहेत. सगळ्यात पहिले आहे कंबाईन पासिंग आणि सेकंड आहे सेपरेट पासिंग. आता हे पासिंग रूल प्रत्येक बोर्डचे वेगवेगळे असतात. आता कुठल्या बोर्डला कुठलं पासिंग रूल आहे तर लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्र HSC स्टेट बोर्डसाठी कंबाईन पासिंग रूल आहे. जे कंबाईन पासिंग रूल आहे हे आपल्या HSC बोर्डसाठी आहे, आणि जे CBSE बोर्ड आहे ह्याच्यासाठी सेपरेट पासिंग रूल आहे. भरपूर मुलांना कन्फ्युजन होतं. तर लक्षात घ्या, आपल्या स्टेट बोर्डसाठी HSC बोर्डसाठी कंबाईन पासिंग रूल आहे. कंबाईन पासिंग रूल म्हणजेच काय की तुम्हाला थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून टोटल तुमचे 35 मार्क झाले पाहिजेत, म्हणजे तुम्ही पास होऊन जाता. ह्याच्यामध्ये असं कुठला क्रायटेरिया नाही आहे की तुम्हाला थिअरीमध्ये एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, 24 मार्कच मिळाले पाहिजेत, असं कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. तुमचे थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून 35 मार्क होत असतील, 100पैकी 35 मार्क होत असतील तर आरामात तुम्ही पास होऊन जाता. ह्याचं मी तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल पण दिलं आहे. आता काही मुलांना फिजिक्सचा पेपर डिफिकल्ट गेला आहे. सो जर तुम्हाला फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये 30पैकी 25 मार्क जरी मिळाले असतील तर तुम्ही थिअरीचा पेपर 10+ मार्क्स जरी तुम्ही लिहिलेला असेल तर तुमचे थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून 35 मार्क होत आहेत, म्हणजे इथे तुम्ही पास होऊन जात आहे. सेम केमिस्ट्रीसाठी पण जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये 30/27 मार्क मिळाले असतील आणि जर तुम्ही थिअरीचा पेपर 70पैकी 8+ मार्क्स जरी लिहिलेला असेल तर आरामात तुम्ही ह्या इकडे पास होऊन जात आहे. आता ह्या इकडे मॅथमॅटिक्सचं थोडं डिफरंट आहे, कारण की मॅथमॅटिक्सचे इंटरनल मार्क 20 आहेत. सो जर तुम्हाला मॅथमॅटिक्सचे इंटरनलमध्ये 20पैकी 17 मार्क जरी मिळाले असतील तर तुम्हाला थिअरीचा पेपर 80पैकी फक्त 18+ मार्क्स तुम्ही लिहिलेला असेल तर तुम्ही आरामात मॅथमॅटिक्समध्ये पण पास होऊन जाता. अँड बायोलॉजीमध्ये पण सेम, जर तुम्ही 30पैकी तुम्हाला 27 मार्क प्रॅक्टिकलमध्ये मिळाले असतील तर 70पैकी 8+ मार्क्स तुम्हाला बायोलॉजीमध्ये स्कोर करायचे आहेत, म्हणजे इथे तुम्ही 35 मार्क स्कोर करताय आणि इथे तुम्ही आरामात पास होऊन जात आहे. सो पासिंगचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फक्त थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून टोटल मार्क तुमचे 35 मार्क झाले पाहिजेत, म्हणजे इथे तुम्ही पास होऊन जाता. बट तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरियाचं पण थोडं लक्षात ठेवायला पाहिजे, ठीक आहे. आता भरपूर मुलांना ग्रेस मार्क्सबद्दल पण काही डाऊट्स आहेत की दादा आम्हाला ग्रेस मार्क मिळणार का. तर बघा, पहिली गोष्ट, जर तुमच्या थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून टोटल तुमचे 35 मार्क होत असतील तर तुम्ही पास होऊन जातात. त्या केसमध्ये ग्रेस मार्कची गरजच नाही. बट हां, जर तुम्हाला 100पैकी जर तुम्हाला 34 मार्क मिळत असतील किंवा जर तुम्हाला 33 मार्क मिळत असतील, म्हणजे तुम्ही पासिंगसाठी खूप क्लोज आहात, फक्त 1, 2 किंवा 3 मार्कांनी तुमचं पासिंग राहत आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळतात. तर तुम्ही त्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता भरपूर मुलांचे कॉमेंट्स येत होते की दादा मी ह्या सरांची व्हिडिओ बघितली, त्या सरांनी सांगितलं आहे की थिअरीमध्ये सेपरेटली पास व्हायला लागतं, प्रॅक्टिकलमध्ये सेपरेटली पास व्हायला लागतं, थिअरीमध्ये मिनिमम एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, ह्या वर्षी रूल चेंज झाला, अशा भरपूर मुलांचे कॉमेंट्स येतात. तर बघा, एक मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या पण सरांची व्हिडिओ बघताय त्या सरांनी त्यांच्या टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठल्या बोर्डला मेन्शन केलं हे तुम्ही नीट बघा. जसे की तुम्ही आता ह्या व्हिडिओवर क्लिक केलं, आता मी माझ्या व्हिडिओवर टायटलमध्ये थंबनेलमध्ये HSC बोर्ड लावलं आहे, म्हणजे मी HSC बोर्डचं पासिंग रूल एक्सप्लेन करतोय. तर त्याच प्रकारे तुम्ही ज्या पण सरांचे व्हिडिओ बघताय त्या सरांनी कुठल्या बोर्डचं एक्सप्लेनेशन दिलं आहे, कुठल्या बोर्डला मेन्शन केलं आहे, टायटलमध्ये CBSE बोर्ड लिहिलं आहे का किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CBSE बोर्ड लिहिलं आहे का, हे तुम्ही नीट बघा. कारण की मेजॉरिटी ऑफ मुलांना यूट्यूबवर सर्च करताना क्लास 12 पासिंग रूल हे सर्च करतात, आणि सगळ्यात पहिले जेवढे पण व्हिडिओज रेकमेंड होतात हे सगळे CBSE बोर्डचे रेकमेंड होतात. आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली CBSE बोर्डला सेपरेट पासिंग आहे, तर त्यामुळे ते सर सांगणारच की तुम्हाला थिअरीमध्ये एवढे मिनिमम मिळालेच पाहिजेत, प्रॅक्टिकलमध्ये एवढे मिनिमम मिळालेच पाहिजेत. तर त्याच्यामुळे आपले HSC बोर्डचे जेवढे मुलं आहेत ते कन्फ्यूज होतात की यार आपल्याला सेपरेटली पास व्हायला लागतंय. तर तसं नाही आहे. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी कंबाईन पासिंग रूल आहे, थिअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून तुम्हाला पास व्हायला लागतंय.
तुम्ही जे पण व्हिडिओज बघताय, ज्या व्हिडिओजमध्ये थिअरी सेपरेटली पास व्हायला सांगतायत, हे वेगळ्या बोर्डचे आहेत, तर हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा. ठीक आहे. तर आय होप तुमचा एवढा डाऊट क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. आता भरपूर मुलांना ना केमिस्ट्रीचा पेपर डिफिकल्ट गेला आहे. आता त्या मुलांचा एक प्रश्न आहे की दादा, जर आमचा केमिस्ट्रीचा पेपर डिफिकल्ट गेलेला असेल तर ग्रुप क्लिअर करण्यासाठी आम्ही केमिस्ट्रीला काढून दुसरा सब्जेक्ट टाकू शकतो का? तर हो. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये पुढे जाऊन म्हणजे आपल्या सीईडीची एक्झाम झाल्यानंतर कॅपराऊंडमधनं जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुमचा PCM म्हणून क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. बायफोकल सब्जेक्ट म्हणजेच कुठले? जसे की तुमचा CS झालं, IT झालं. आता मेजॉरिटी ऑफ कॉलेजमध्ये CS IT हे सब्जेक्ट आहेत. सो जर तुमचा PCM म्हणून क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला CS किंवा ITनी, इवन जर तुमचा PCMB म्हणजे बायोलॉजी पण असेल तर तुम्ही ह्या ते बायोलॉजीनी पण तुम्ही ह्या ते रिप्लेस करू शकता. ठीक आहे. आता ह्या इकडे ना CS हा तुमचा 200 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल CS हा 200 मार्क्सचा पेपर असतो. सो 200 मार्क पकडतात का? नाही. सो जर तुम्ही CS मध्ये तुमचा 200 मार्क्सचा पेपर असेल तर तुम्हाला 100 पैकी CS मध्ये किती मिळाले तेवढे मार्क तुम्हाला काउंट केले जातात. जर तुम्हाला 100 पैकी फॉर एक्झाम्पल 70 मार्क मिळाले असतील, असे कितीतरी मार्क मिळाले असतील 100 पैकी, तर तुमचा फिजिक्स प्लस CS प्लस मॅथमॅटिक्स मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होऊन जातो. ठीक आहे. तर त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही केमिस्ट्रीला बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. आता काही मुलांचा प्रश्न आहे की दादा मी ह्या ते ॲड करू शकतो का? जसं की ह्याचेच मला एक कॉमेंट आलं आहे की जरी मला केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये कमी मार्क पडले तर मी CS हा सब्जेक्टचे मार्क ॲड करू शकतो का? इथे त्याने काय विचारलं, मी ॲड करू शकतो का? तर लक्षात घ्या, तुम्ही ॲड नाही करू शकत. तुम्ही CSला रिप्लेस करू शकता केमिस्ट्रीने. म्हणजेच काय की PCM मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल आणि जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क मिळाले असतील तर तुम्ही केमिस्ट्रीला CSने रिप्लेस करू शकता. बट असं नाही करू शकत की फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स प्लस CS असं नाही करू शकत. तुमचा क्रायटेरिया 300 मार्क्समधनंच काउंट केला जातो. तुम्हाला 300 पैकी मिनिमम 135 मार्क मिळाले पाहिजेत ओपनसाठी आणि रिझर्व असेल तर 120 मार्क मिळाले पाहिजेत. एवढा क्रायटेरिया 300 पैकी तुम्हाला झालं पाहिजे तर तुमचं ग्रुपिंग क्लिअर होतं. आणि PCM मिळून होत नसेल तर तुम्ही बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया ते दिलेलं आहे. ओपनसाठी 135 मार्क, रिझर्वसाठी 120 मार्क. हा क्रायटेरिया तुम्ही क्लिअर केला पाहिजे. हां, जर तुम्ही फार्मसीमध्ये असाल तर फार्मसीमध्ये थोडा वेगळा रूल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस नाही करू शकत. तुम्ही बायोलॉजीला तुम्ही रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने. ठीक आहे. तर तुम्ही आता ग्रुपिंगबद्दल एवढं काय टेन्शन घेऊ नका. ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पूर्ण 1 बाय 1 एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. कारण की ना ग्रुपिंग क्रायटेरिया एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये एकूण एक सिच्युएशन, एकूण एक कंडिशन मला इथे कन्सिडर करावी लागते. कारण की प्रत्येक मुलाची कंडिशन वेगवेगळी आहे. त्या प्रत्येक कंडिशनला मला कन्सिडर करून ती व्हिडिओ मला बनवावी लागते आणि मे बी ती व्हिडिओ थोडी लेंदी होऊ शकते. सो मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरियावर एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे का? तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला ती व्हिडिओ लवकरात लवकर प्रोव्हाइड करेन. अँड आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. जर मी आत्तापर्यंत जेवढं पण सांगितलं आहे, जर सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की यस दादा मला समजलं, आय गॉट इट. कारण की तुमचे चांगले एकदम गोड गोड कॉमेंट बघून मला खूप मोटिवेशन येतं आणि मला अजून असेच व्हिडिओ बनवायला मला मोटिवेट येतं. ठीक आहे. तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अँड ऑल्सो तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर कसा गेला तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. अँड ऑल्सो जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर प्लीज मला फॉलो करा. मी इंस्टाग्रामवर पण तुम्हाला भरपूर काही कॉन्टेंट प्रोव्हाइड करतोय. हां, जर तुमचे काही डाऊट्स असतील, मला पर्सनली तुम्हाला विचारायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. मी मेजॉरिटी ऑफ मुलांना रिप्लाय करता ट्राय करतो. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, तर ह्याला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. अँड ऑल्सो जर तुम्हाला काही MST CETच्या प्रिपरेशनसाठी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.